बट्टी करते मी, वरण बट्टी. तिनेच पीठ दिलं आणि तिनेच आम्हाला सांगितलं की असं या पद्धतीने करा. बघू शकता. आणि वरण आणि आपली बट्टी मस्त खानदेशी पदार्थ आता ट्राय करते. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे दूध आणलं, इतक्यात दूध तापत ठेवलेलं आहे. आज मला भरपूर काम आहे, झाडायचंय, फरची पुसायची, एक्सरसाइज करायची. म्हटलं दूध तापून एक्सरसाइज करू, त्याच्यानंतर मग झाडून घेईल, सगळं फरची पुसून घेईल आणि त्याच्यानंतर मग फ्रेश होणार. तर तेच बाहेर गेली होती. आता इतकं ऊन असतं ना, तर तुम्ही सनस्क्रीन लावाच नक्की, कारण आपल्या स्किनला खूप प्रॉब्लेम्स येतात सनमुळे. तर म्हणून मग मी सनस्क्रीन लावून गेली होती. सकाळी चेहरा धुतला आणि सनस्क्रीन लावली आणि मग गेली दूध आणायला, कारण खूप असे चटके लागतात, खूप त्रास होतो. तर तेच आता इथे दूध तापतंय. तर चला आता एक्सरसाइजच्या वेळेस बोलते तुमच्याशी. चला, तर दूध वगैरे तापवलं, म्हटलं आता एक्सरसाइज करून घेऊ, त्याच्यानंतर मग आपलं काय म्हणतो झाडून घेऊ घर आणि मग बाकीची पुढची कामं. कारण वैभव गेले हॉस्पिटलला, मग लवकर स्वयंपाक झाला माझा. आज टिफिनला त्यांना फ्लावरची भाजी, पोळी आणि काकडी टोमॅटो असं सॅलड दिलेलं आहे. तर तेच म्हणून स्वयंपाक झालाय, म्हणून टेन्शन नाही. आता पटापट एक्सरसाइज करते आणि त्याच्यानंतर मग घर वगैरे झाडून घेणार. 2 3 4 5. तर माझी एक्सरसाइज कंप्लीट झाली. जवळजवळ 1 तास होऊन 10 मिनिट केली एक्सरसाइज झालेली. खूप घाम आलाय, बघू शकता, पूर्ण घाम आलेला आहे. तर चला आता मी फ्रेश होते, थोडंसं आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला,
तर तुम्ही बघितलं असेल एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट झाली माझी. तर 1-1.5 तास एक्सरसाइजला लागतो मला. तर मी पूर्ण कंप्लीट केलेली आहे आणि हीच रेग्युलर करते मी नेहमी. तर आता इथे मी घर आवरते आणि कसं मुलं असले की खूप पसारा होऊन राहतो, म्हणजे सगळ्या खेळण्या वगैरे सगळं पडलेलं असतं. नंतर कपडे पण आताच बाहेरून काढून आणले, ते पण आता मी मध्ये ठेवून देते सगळे धुतलेले कपडे, नंतर घड्या कराव्या लागतील त्याच्या. तर इथे मी सगळं उचलून घेते आणि सोपे पण झटकून घेणार आहे. आणि आपला लेदरचा सोफा आहे ना, आता कसं हवा खूप सुटते, तर थोडासा दरवाजा आपला फ्रेंच डोअर उघडला ना तर खूप हवा येते आणि धूळ पण येते आणि गरम अशी हवा येते, तर त्याच्यामुळे बंदच करून ठेवावं लागतं. तर इथे मी सोफा पण पुसून घेते कारण धूळ असते नेहमी, तर त्याच्यामुळे मग हा सोफा कसा पुसून टाकावा लागतो लगेच, नाही तर त्याच्यावर लगेच धूळ दिसते. तर तेच आता इथे मी पूर्ण खेळण्या वगैरे उचलून घेते आणि जे कप वगैरे होते ना चहाचे ते पण उचलून घेणार, टिपॉयवर ठेवलेले. आणि त्याच्यानंतर मग सगळं घर झाडून घेणार. किचन पण आवरायचं आहे, तर किचन पण आता क्लीन करून घेते. तर आता आयलंड किचनवर पण बाकीच्या वस्तू येतात कारण सकाळी स्वयंपाक करावा लागतो, त्याच्यामुळे खूप पसारा होऊन राहतो. आणि त्याच्यानंतर मग किचन पुसून वगैरे भांडे जे गोळा करून, जे घासायचे भांडे ते गोळा करून वगैरे ठेवून देते मी बेसिनमध्ये. आणि मग रात्री एकदाच डिशवॉशर लावते, सकाळी नाही लावत मी, एक टाईमच लावते कारण एवढी काही भांडे नसतात. आणि आता किचनवरचा जो कचरा वगैरे ते पिशवीत गोळा करून आणि किचन मस्त क्लीन करून घेते मी नेहमी. आणि मग पिशवीत असला का म्हणजे आपल्याला दिवसभराचा रात्रीचा वगैरे कचरा मी पिशवीत गोळा करून ठेवला ना, म्हणजे ते बांधून आणि आपल्याला डस्टबिनमध्ये टाकते, तो मोकळा नाही टाकत. कारण आपण कांद्याची साल वगैरे असते तर ती सडून जाते आणि आपली मग डस्टबिन आहे ना नुसतं मग असं खराब होऊन असतं नेहमी. त्याच्यामुळे मग प्लॅस्टिकच्या पिशवीत, आता प्लॅस्टिकच्या पिशव्या येतातच आपल्याला भाज्या वगैरे आणतो तर त्या मी आवरून ठेवते आणि त्याच्यातच सगळं कचरा वगैरे भरत असते. तर आता इथे बघू शकता झाडून घेते मी सगळं पटापट आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं आवरणार. आणि स्वयंपाक तर ऑलरेडी झालेलाच आहे, एक्सरसाइज झाली, आता हे फक्त झाडून काढणार. आणि जे मी आता हे काय म्हणतात नागली आणि बाजरी पण वरती उचलून ठेवलेली, ती पण मला ड्रममध्ये ठेवून द्यायची आहे. त्याच्यात पुड्या टाकलेल्या आहे मी, ज्या कीड लागू नये म्हणून त्या पुड्या टाकलेल्या, म्हणजे आता 5-6 महिने ताणच नाही, त्या पुड्या टाकल्या तर काही असं कीड वगैरे काहीच लागत नाही, तर मग टेन्शन नसतं. तर आता इथे मी हॉल वगैरे पूर्ण झाडून घेणार. आणि कियारा आणि ईशान वरतून खाली आले खेळण्यासाठी, तर बघू शकता तिथे खेळत आहे सोप्यावर बसून. तर त्यांना म्हटलं आता खाली उतरू नका कारण मी झाडते, तर भरपूर कचरा निघाला, तर बघू शकता. तर आता मी पूर्ण क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. चला तुम्ही बघितलं असेल सगळं आवरून झालेलं आहे. किचन, हॉल, रूम्स वगैरे सगळे आवरून झाडून घेतले. तर मला वाटतं आज काही फरची पुसायची गरज नाही कारण चांगली फरची आहे, म्हणून मी उद्याच पुसेल, आता उद्या किंवा संध्याकाळी. आणि चला आता फ्रेश होते मस्तपैकी आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. आणि किचन हॉल किती छान दिसते तुम्हाला दाखवते एकदा. किचन असं क्लीन केलेलं आहे, खाली आयलंड पण थोडं म्हणजे घेतलं उचलून आणि त्या टेबलावरचं आहे ना सामान ते उचलायचं ठरवणी. आणि बाजरी आणि नागली ती पण उचलून ठेवायची आहे. तर असं किचन आणि देवघरा पण मी ना क्लीन केला होता काल, म्हणून काय करायची गरज नाही. आणि आपला हॉल बघू शकता असा पूर्ण क्लीन झालेला आहे. असा इथे ईशान आला खेळायला पियारासोबत, तर बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे. असं बाहेर एवढं ऊन आहे ना, बघू शकता किती ऊन आहे, बापरे खूपच ऊन आहे. चला आता हे ना लावून घेते हो आपला दरवाजा, फ्रेंच डोअर, म्हणजे गरम हवा येत नाही. असं दिसतंय बाहेरचं व्यू आणि आपला मधला हॉल असा दिसतोय. तर कसं वाटलं मी नक्की सांगा. चला तर इथे मी आवरलेलं आहे, मस्त फ्रेश झालेली आहे. आता कियाराला जेवण देते आणि नंतर मी पण जेवण करणार. माझ्यासाठी एक साईडला काकडी पण मी आता चिरून ठेवते. काकडी वगैरे खाते उन्हाळ्यामध्ये मी, डाएटमध्ये कसं काकडीचा इन्क्लूड केलं आहे आणि एकच पोळी खाते, त्याच्यामुळे मग काकडी आणि टोमॅटो खाणार आहे. तर चला आता कियाराला पण
तर इथे ना दूध तापत ठेवते आणि तिला देऊन देते आज दूध पोळी. तर इथे मस्त मला सॅलेड करून आणलेलं आहे, काकडी आणि टोमॅटो, आणि मस्त हे खाणार. त्याच्यानंतर मग जेवणार 1 तासाने. तुला खायचं? कियाराची खूप छान हेअरस्टाईल केली, दाखव कियारा. तुला खायचं? घे काकडी. त्याच्यात ना नुसतं मी ब्लॅक पेपर आणि आपलं रॉक सॉल्ट आणि काय म्हणतात चाट मसाला एवढंच टाकलेलं आहे, मिरची वगैरे काही टाकलेली नाही. तर मस्त वाटतंय, छान वाटतं. मला काकडी खूप आवडते खायला. मस्त. तर आता मी स्वयंपाकाची तयारी करते. इथे ठेवलेलं आहे तुरीचं वरण. तर आज मी स्पेशल करते डाळ बट्टी. ते पण माझ्या बहिणीने दिलेलं सोडल्याने पीठ. तर थोडंसं आहे वैभवसाठी. तर असं पीठ आहे, बघू शकता. तर थोडं वैभवसाठी ठेवलेलं. त्यात सगळं मिक्स आहे, प्रीमिक्स आहे पूर्ण बट्टीचं पीठ. तर ते दिलेलं आहे. नक्की मला सांगा रेसिपी, मी तिला विचारेल आणि एकदा मी पण घरी करून बघेल आणि तुम्हाला पण दाखवेल. मला कमेंट करा तसं. तर इथे मी पीठ मळलंय मस्त. त्याच्यात काहीच ऍड करायचं नाही, फक्त थोडंसं मीठ टाकलं आणि बस हळद टाकली थोडीशी. तर आता मस्त ना हे करून घेते, मळून घेते छानपैकी. आणि आपलं स्टीमर काढलेलं आहे. स्टीमर मध्ये मस्त मी हे करून घेणार, स्टीम करून घेणार सगळं. तर आता इथे थोडं थोडं पीठ करून मळून घेणार. त्यात सगळंच मिक्स आहे, ओवा आहे, धने. असं तिने सांगितलं मला, असं कर. असं काहीतरी करायचं आहे. असं गोल वळायचं वाटतं. ती बोलली की असं असं कर, असं 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 गोल वाळून म्हणजे छान त्याच्या हे येतात. असं करून आणि असं ठेवायचंय वाटतं स्टीमर मध्ये. एकच स्टीम लागेल. तर आधी याच्यात ठेवून घेते मी. तर बघू शकता असं थोडं हे करते. असं तर ह्या पद्धतीचे मी पटापट करून घेते. तर इथे मी स्टीम करायला पाणी पण ठेवलेलं आहे, बघू शकता. तर आता ही शेवटची आहे आणि मी विहांसाठी भात पण टाकणार आहे. तर म्हणून मग बरोबर पुरून जातील आम्हाला हे. आईना पण म्हटलं जेवू नका लवकर, बट्टी करते मी, वरण बट्टी. तर असे मस्त छोटे छोटेच केले. त्याचे आकार देता येतात आपल्याला. हाच मोठा झालेला आहे. याचं मला असं टाजून करावे 2 असं. तर इथे असं बघू शकता वरण बट्टी. आपल्या बट्ट्या एकदम रेडी आहे. अजून रेडी नाही म्हणजे हाफ रेडी आहे. स्टीम झाल्या का मस्त फ्राय करणार. ओवा वगैरे टाकून छान मस्त रेडी आहे. तर मी ठेवते. मस्त एकच स्टीमर लागलं त्याला आणि आपलं झाकण. आता मस्त स्टीम होऊ देणार. इथे झालेलं आहे हे स्टीम. काय आता एक उरलेले ते लावायचं. तर आता मस्त वरणाला फोडणी देऊन देणार आणि नंतर बट्टी करायच्या वेळी दाखवते तुम्हाला. तर इथे आपली बट्टी पण मस्त शिजते, स्टीम होते. आणि इथे भात टाकलं बियाण त्यांच्यासाठी, बियाण केल्यासाठी. इथे वरण पण मस्त फोडणी देऊन झाली, तुम्हाला दाखवते मी. आणि बट्टी पण मस्त छान स्टीम होते. नंतर चेक करून बघेल स्टिकने, टूथस्टिकने. तर म्हणजे झाली की नाही नंतर. तर मस्त झालेली होते मस्त स्टीम छानपैकी. तर चला आता मी ना तुम्हाला वरण दाखवते कसं छान मस्त फोडणी दिली. इथे बघू शकता वरण तुरीचं मस्त फोडणी दिली. हे ब्लॅक दिसत असेल ना, कोकम आहे. आणि मस्त असं हिंग, कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकून अशी फोडणी दिलेली आहे. तर आता मस्त बॉईल होऊ देते छानपैकी. इथे भात आहे आपला, इंद्रायणी भात टाकला मस्त, बघू शकता थोडाच टाकला. आणि इथे आपलं स्टीम होतंय. याच्यामध्ये बट्टी स्टीम होते मस्तपैकी छानपैकी आपल्या स्टीमरमध्ये. थोडंसं ओपन करते बरं.
बघू शकता असं. ओ माय गॉड, वाफ येते. त्याचं स्टीम होऊ देते, अजून 10-15 मिनिट होऊ देते परत. तर आता आपली बट्टी झाली का नाही बघू चेक करून. बघू शकता अशी झालेली आहे. त्याला ते लाईन्स आल्या, तुम्हाला जवळून दाखवेल. आणि आता मध्ये मी सुरी घालून बघते. बघू शकता याला काहीच आलेलं नाहीये, म्हणजे आपली बट्टी एकदम परफेक्ट शिजलेली आहे. बंद करते आणि तुम्हाला जवळून दाखवते कशी दिसते ती. बघू शकता शिजली ना तर अशी लाईन्स ओपन होतात शिजून गेली तर. बघू शकता काहीच नाही त्याला येते असं. तर आपली बट्टी एकदम नीट परफेक्ट शिजलेली आहे. आता तळून घेऊ आपण. चला, पूर्ण एकदम हे झालेली आहे, काय म्हणतात गरम आहे. तर मी काय करते आता अशी काढून घेते इथे. चला आता इथे काढून ठेवते म्हणजे थंड होईल. आणि एक साईडला तेल पण तापत ठेवणार. अशा आपल्या बट्ट्या एकदम. आणि वरण पण रेडी झालेले, भात पण रेडी झालेला आहे. तर हे एका साईडला ठेवते आणि इथे ना तेल तापत ठेवते. स्टीम पण एक साईडला ठेवून देते इथं. आणि आता इथे तेल तापत ठेवते. तर आता मी ना बट्टी कट करून घेते. एक साईडला बघू शकता इथे तेल पण तापत ठेवलेलं आहे. आणि इथे टिश्यू पेपर आणि ते घेतलेलं आहे, त्याच्यावर मी तळून ठेवणार. तर मी आपल्याला बट्टी जशी आकार पाहिजे तशी कापू शकतो आपण. तर मी अशी मस्त तिरकी कापणार आणि त्याला लेयर्स बघू शकता कशा आलेले आहे. आणि तळल्यावर तर अजून लेयर्स येतील, तर तुम्हाला दाखवते मधली अजून. तर अशा लेयर्स यायला पाहिजे म्हणजे छान शिजलेली आहे आपली बट्टी. तर ह्या प्रकारे मी ना आता अशी कट करून घेते अशी. तर चला आता कट करून घेते. आणि मग इथे कट झालेले होते आणि म्हटलं तळून घेऊ. तर इथे बघू शकता असे मस्त तळून झालेले आहे, तळते गोल्डन फ्राय. आणि आता हे काढून घेते. इतके छान दिसतंय ना, लेयर्स इतके भारी दिसतंय त्याच्या, बघू शकता. तर आता मी हे आता सगळे तळून घेणार आणि तुम्हाला लेयर्स दाखवते त्याच्या आधी. आता हे दोन टाकून घेते आपली बट्टी. आणि वास पण इतका छान येतोय ना त्याच्यात, धने वगैरे. तर हा खानदेशी पदार्थ आहे. बंद झालं, माझ्या बहिणीने मला सांगितलं, ती नेहमी करायची. तर मी बघायची, म्हटलं कसं करते एकदा तरी करेल. तिने पीठ आणलं आणि मस्त मला म्हणजे छान वाटलं बघून. तिला म्हटलं मला नक्कीच सांग तू की कसं करता वगैरे, प्रीमिक्स वगैरे. तर आज मी फर्स्ट टाइम खाणार आहे. तर बघू शकता अशी लेयर्स भाकरवडीसारखी आहे ना, लेयर्स आलेली आहे त्याला अशी. आणि आपल्या अशा भाकरवडीसारख्याच एकदम तळून घेतलेले आहे, क्रिस्पी क्रिस्पी. आणि तुम्हाला दाखवते त्याचा आवाज. खूप गरम आहे असा आवाज येतोय. तर चला आता हे तळून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. तर इथे हे आईंसाठी देते, आईन आणि ईशान्यासाठी देते खाली. आणि हे माझ्यासाठी तळते अजून. तर बघू शकता असं ताट केलेलं आहे असं. तर आता बियांना सांगते खाली देऊ नये. आणि बाकीचे पण तळून घेते. आणि तेच मस्त सॅलेड वगैरे नंतर तुम्हाला मी ताट डिश करून दाखवेल, दाल बट्टीची आज खानदेशी पदार्थ. तर बघू शकता असं झालेलं आहे. कसं वाटत ते नक्की सांगा. तर चला आता हे देते आणि बाकीचं सगळं तयारी करून ठेवलेलं आहे. आता एवढंच बाकी आहे. तर आता टाकून घेते मी. ती थोडीशी तुकडे झाले काही बट्टीची. आणि मस्त अशी फ्राय करून होते छान गोल्डन फ्राय. आणि लेयर्स बघू शकता कशा आलेले आहे, मस्त छानपैकी क्रिस्पी क्रिस्पी दिसतं एकदम असं. मस्त झालेले आहे. खाली मी दिली आता वरणबट्टी. तर आता हे मी आणि विहान काय मी खातो का नाही म्हणून भात टाकलाय मी विहानसाठी. तर आता विहान खालीच गेला आहे, तिथं आता थोडंसं खाऊन येईल. कारण त्याच्या काकूनी त्याला बोलवलं जेवायला. असं कळतोय. आणि ना एक छोटीशी खाऊन बघते कशी चव लागते वगैरे. पहिल्यांदाच खाते मी. त्यात ना ओव्याची चव
धण्याची चव आणि मक्याच्या पिठाची चव भारी लागते. क्रिस्पी झाली एकदम. तर इथे मस्त तळून घेते कमी गॅसवर. आणि तूप टाकून तर इतके छान. आता ही कशी ताटामध्ये अशी चुरायची, वरण टाकायचं, तूप टाकायचं, वा. त्याच्यासोबत सॅलेड पण मस्त काकडी बिकडीची कापेल आणि छान मस्त जेवणार. तर आता कसं इतकं गरम होतंय तर तळून ठेवणार आणि थोड्या वेळाने जेवेल आणि खाऊन दाखवेल तुम्हाला, टेस्ट करून दाखवेल की कशी झाली, कशी लागते मला. तुम्ही मला वाटतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण मला तर फर्स्ट टाइम माहीत झाली ही रेसिपी दालबट्टीची. तर बघू शकता मस्त अशी क्रिस्पी क्रिस्पी तळून घेते अशी छान. तर हा तर आकार कसा झालाय बघू शकता, एकदम वाटीसारखा, पाकळीसारखा. आता काढून घेते. तर इथे आपली बट्टी एकदम मस्त फ्राय झालेली आहे. आता थोडंसं राहू देते आणि मग जेवायच्या वेळेस बोलते. तोपर्यंत मी सॅलेड कट करून घेते, टोमॅटो, काकडी वगैरे. चला, तर इथे बघू शकता माझं ताट एकदम रेडी आहे. तर मी जेवण करते. विहान खालून जेवण करून आला, तो नंतर खाणार आहे, तर थोडं ठेवलं आहे मी आणि नंतर वरण भात खाईल. तर मी माझ्यासाठी बघू शकता इथे सॅलेड घेतलेलं आहे, काकडीचं, टोमॅटोचं आणि वरण आणि आपली बट्टी. मस्त खानदेशी पदार्थ आता ट्राय करते आणि तुम्हाला सांगते कशी झाली. तर इथे मी बसली जेवायला आणि आता याच्यात बट्टी टाकते, अशी खाऊन बघते बरं कशी झाली. वा, एकदम भारी झाली, खूप छान लागते. फर्स्ट टाइम ट्राय केली, एकदम मस्त लागते. तर चला आता मी जेवण करून घेते आणि तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला मी वरणबट्टी केलेला. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, खूप छान लागले वरणबट्टी. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.